राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, माझे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. एक बातमी अशी आली की काल वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी दोन्ही गट म्हणजे शरद पवार आणि अजितदादा यांचे प्रमुख नेते गेले होते. आता वर्षावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतात देवेंद्र फडणवीस, ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत. आणि हे जे दोन राष्ट्रवादी गटाचे लोक गेले ते काही आता महाराष्ट्रात पाऊस कमी पडला आहे, दुबार पेरणी करावं लागते वगैरे अशी काही चर्चा करायला गेले नव्हते. आणि त्याच्यातून एक अशी बातमी आलेली आहे की महिला विधेयक आणि डिलिमिटेशन या दोन्ही विधेयकाला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट सरकारला म्हणजे NDAला पाठिंबा देणार आहेत. NDAला पाठिंबा देणार आहेत म्हणजे शरद पवार आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने राजकारण करत आले. त्यांना राजकीय स्वार्थ साध्य करायचा असेल तो समोर कुणीही असला आणि त्यांचा स्वार्थ पूर्ण होणारा असला तर ते त्याच्या गळ्यात हात टाकायला कमी करत नाहीत. वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस जनता पार्टीत असलेल्या जनसंघाचा सुद्धा त्यांनी पाठिंबा घेतला. पुढे ते नंतर काँग्रेसमध्ये जाईपर्यंत ते पुरोगामी लोकशाही आघाडीचे प्रमुख होते, पुलोद होते. आणि त्यामध्ये जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष सामील झाला होता. पवारसाहेबाला तसं काहीही वावडं नाही. 2014ला न मागता भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. प्रत्येक वेळेस ते महाराष्ट्राचं हित, पुन्हा निवडणुका नको असे ते शब्द वापरत असतात, पण अंतस्थ हेतू त्यांचाच फायदा ते पाहतात, दुसऱ्या कुणाचाही ते फायदा पाहत नाहीत. आत्ता शरद पवारची अवस्था अशी झाली आहे की शरपंजरी भीष्माचार्य पडले होते आणि पाण्यासाठी म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी अर्जुनाकडे त्यांना पाहावं लागलं होतं. तशी अवस्था पवारसाहेबाची त्यांच्या गटात म्हणजे शरद पवार राष्ट्रीय गटात झालेली आहे. जे काही त्यांचे 10 आमदार आहेत त्याच्यातला रोहित पवार सोडला तर बाकी सगळेजण जयंत पाटलाच्या नेतृत्वाखाली भाजपच्या गळ्यात हात टाकायला तयार आहेत. बिलकुल हे शरद पवारने ओळखलेलं आहे. आणि मग शरद पवारनंच ही भूमिका घेतली की विधायक कामासाठी आम्ही पाठिंबा देतो. पाठिंबा देणं ही शरद पवारची मजबुरी आहे, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि त्यांनाही लक्षात आलं की आपण फार वेळ यांना अडवून ठेवू शकत नाही, नाही तर अजूनही कोणी अजित पवार जयंत पाटलाच्या रूपाने निर्माण होऊ शकतो आणि सगळंच हाताचं जाऊ शकतं. शरद पवारनं अशा कोल्हांट्या उड्या आयुष्यात बऱ्याच मारल्यात, किंबहुना कोल्हांट्या उड्या मारण्यातच त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. म्हणजे बघा, फार वर्षापूर्वी त्यांनी आज तकला प्रभू चावलाला एक मुलाखत दिली होती आणि त्यात प्रभू चावलाने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहेत का. ते ज्या पद्धतीनं म्हणजे एखाद्याला आपण झिडकारावं तसे असं ते काही शरद पवारनं अत्यंत तिरस्कारानं हातवारी करून सांगितलं की आम्ही शिवसेनेवर कधी जाणार नाहीत. कोई पॉसिबिलिटी नहीं लगती कि शिवसेना और आपकी जो कांग्रेस पार्टी है मिलके कभी सरकार बना लेंगे वहाँ कहाँ? मुंबई में? सेना के साथ? हाँ, हमारी पार्टी कभी सेना के साथ सरकार नहीं बनेगी, ना बीजेपी के साथ सरकार बनेगी.
आणि उद्धव ठाकरे बरोबर सरकार स्थापन केलं. 99 साली काँग्रेसमधून बाहेर का पडले, तर एक विदेशी महिला या देशाचं नेतृत्व करू शकत नाही, करायला न पाहिजे या कारणावरून काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. आणि काही महिन्यातच त्या विदेशी महिलाच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेससोबत महाराष्ट्रात 15 वर्ष संसार केला आणि केंद्रात 10 वर्ष मंत्रिपद उपभोगलं. त्यावेळेस सोनिया गांधी विदेशी नव्हत्या का? शरद पवारची ही नेहमीच अशी भूमिका आहे, ज्याला ते राजकारणात लवचिक राहावं असं म्हणतात. ते लवचिक बिवचिक काही नाही. शरद पवार आपल्या सोयीनुसारच हे सगळं ठरवत असतात. त्याला एक तात्विक मुलायमा देण्याचा दांभिकपणा ते दाखवतात आणि आपला राजकीय हेतू ते साध्य करून घेतात. आता शरद पवारची अवस्था अशी झालेली आहे की पक्षातलं तरुण नेतृत्व त्यांना जिकडं घेऊन जाईल तिकडं जाण्याशिवाय त्यांच्या हातात कुठलाही पर्याय राहिला नाही. फक्त हे जाताना आपण गेलो नाही तर आपल्या पक्षात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आमदार खासदारांनी घेतलेला मला निर्णय मान्य आहे असं ते उद्या जाहीर करू शकतात. बरेच जण काँग्रेसवाले हे ओरडाओरड करतात की भारतीय जनता पक्ष हा पक्ष फोडतो वगैरे करतो. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा एकदा आपलं आत्मपरीक्षण करावं. मी ते एक यादीच जाहीर करू शकतो की काँग्रेसनं कुणाकुणाला फोडून आपल्या पक्षात आणलं. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शेका पक्ष संपून कुठं गेला. अगदी 75 साली याच शरद पवारनी जनसंघाचे कृष्णराव भेगडे आणि 4 आमदार फोडलेच होते. आत्ता तुम्ही वारडाओरड करताय, ईडीचा वापर झाला आणि CBIचा वापर झाला. त्यावेळेसही हा होत होता, फक्त त्यावेळेस प्रसारमाध्यमाला एवढं माहीत नव्हतं, ते गपचूप चालायचं. जे काँग्रेसनं केलं तेच त्यांच्यावर आज भारतीय जनता पक्ष उलटतो. आता ते चांगलं का वाईट हा चर्चा होऊ शकते, पण महाराष्ट्रामध्ये आता शरद पवारची अशी अवस्था आहे की नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. भाजपला विरोध करता करता ते भाजपच्याच प्रेमात पडलेले आहेत. फक्त ते दाखवणार नाहीत, कारण त्यांचा राजकीय हेतू ज्यावेळेस साध्य होईल त्यावेळेस ते मात्र उघडपणे सांगतील. धन्यवाद.